नमस्कार मित्रांनो. शालेय जीवनात आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. त्यातील आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट म्हणजे शाळेतील प्रेम. ही कथा आहे एका मुलाची, जो खेडेगावातून शहरात जातो शिकायला. त्याचं नाव असतं शिव. शिव एक खूप हुशार मुलगा असतो. त्याने चौथीमध्ये पहिला नंबर काढलेला असतो. त्यामुळे त्याला तालुक्याच्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी पाठवतात. त्याच्या शाळेचा पहिला दिवस असतो. जेव्हा तो वर्गात पहिल्यांदा जातो तेव्हा तो खूप घाबरलेला असतो. पण एक मुलगा त्याला त्याच्या जवळ बसून घेतो. तो असाच वर्गात बसला होता. त्यावेळेस त्याची नजर एका मुलीवर पडते. त्याला ती खूप आवडते. किती दिवस झाले पण तो तिला काहीच बोलत नाही. पण तो मनापासून तिच्यावर खूप प्रेम करायचा. शाळेत गॅदरिंग होतं. तो एका गाण्यामध्ये डान्स करण्यासाठी उभा राहिला. ती मुलगीही त्याच गाण्यामध्ये असते. त्याच्या मनात खूप खुश होतो. तो देवाकडे एकच प्रार्थना करतो की ती मुलगी म्हणजेच तेजू त्याची सोबत पार्टनर असावी. देवी त्याची प्रार्थना ऐकतो. चक्क ती मुलगी त्याच्या सोबत होती. तो खूप खुश होता. असंच नाचत नाचत तेजूने शिवचा हात पकडला. असंच नाचत नाचत तेजूने शिवचा हात पकडला. बहुतेक तिलाही समजले असेल की याच्या मनात काय असावे. नंतर शिव तिला पूर्ण वेळ पाहत असतो व डान्स झाल्यावर शिव तिला मनातलं सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेजूलाही तो खूप आवडत असतो. पण ती वाट पाहत असते फक्त या क्षणाची की तो कधी तिला विचारणार. ती पण शिवला होकार देते. दररोज ते दोघे खूप बोलायचे. एकमेकाला काय केलं ते शेअर करायचे. नंतर 10वी झाली आणि ते दोघे वेगळे झाले. तेजू कुठे आहे हे शिवला नाही कळलं. तो अजूनही झालेलं सर्व आठवत बसतो. त्याच्या शाळेतील प्रेम. मित्रांनो, एवढीशीच होती शाळेतील प्रेमाची गोष्ट.